एक मोठी बातमी, कारण विजय थलापतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। विजय थलापती याच्या रॅलीसाठी याच्या सभेत हजारोंच्या संख्येने त्याचे चाहते गर्दी करत असतात आणि याच रॅली दरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली आहे आणि या चेंगराचेंगरीत 10 जणांना जीव गमवावा लागलाय। विजय थलापतीची रॅली सुरू होती। इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच त्याच्या रॅल्या सुरू आहेत सध्या आणि त्याच पार्श्वभूमीवर या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली आणि त्यात 10 जणांचा मृत्यू झालाय। अतिशय महत्त्वाची ही बातमी। तामिळनाडूच्या करूरमध्ये विजय थलापतीची रॅली सुरू होती आणि याच रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली। चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। 10 जणांचा मृत्यू झालाय, मात्र हा आकडा वाढू शकतो अशी भीती आहे। किती जण जखमी झालेत याचा देखील आकडा अजून समोर आलेला नाहीये। मात्र विजय थलापतीच्या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली आहे। तामिळनाडूच्या करूरमध्ये त्याची रॅली निघाली होती आणि या रॅली दरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली आहे। हजारोंच्या संख्येने प्रत्येक वेळी प्रत्येक सभेला विजय थलापतीच्या रॅलीत नागरिक गर्दी करतात। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। तामिळनाडूच्या करूरमध्ये सुरू असलेल्या रॅलीमध्ये ही चेंगराचेंगरी झाली आहे आणि या दुर्घटनेची माहिती मिळताच थलापतीनं तातडीनं रॅली देखील थांबवली आहे। विजय थलापतीची रॅली सुरू होती तामिळनाडूच्या करूरमध्ये आणि त्याच रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची अतिशय महत्त्वाची आणि मोठी ही घटना, ज्यात 10 जणांचा मृत्यू झालाय। मात्र हा मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। जखमींचा देखील आकडा अजून समोर आलेला नाहीये। तामिळनाडूच्या करूरमध्ये विजय थलापतीची रॅली सुरू होती आणि या रॅली दरम्यानच मोठी चेंगराचेंगरी झाली आहे। दुर्घटनेची माहिती मिळताच थलापतीनं रॅली थांबवली आहे। त्याचे चाहते, त्याचे समर्थक प्रचंड मोठ्या संख्येनं जी गर्दी आवरता येऊ शकत नाही, आवरता येणं अतिशय अशक्य आहे अशा संख्येनं त्याच्या सभेला गर्दी होते। त्याच्या रॅलीलाही तितक्याच संख्येनं त्याच्या समर्थकांनी गर्दी केली असावी आणि या तामिळनाडूच्या करूरमध्ये सुरू असलेल्या रॅलीमध्ये प्रचंड मोठी चेंगराचेंगरी झाली आहे। विजय थलापती याची रॅली सुरू असताना चेंगराचेंगरी झाली, मात्र त्याला ही बातमी कळताच, त्याला ही माहिती मिळताच त्यानं तातडीनं रॅली थांबवली आहे। सध्या तिथली परिस्थिती काय आहे याची अधिकृत आणि सध्याची अपडेट आपल्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचेल। मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे। तामिळनाडूच्या करूरमध्ये आता विजय थलापतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे, ज्यात 10 जणांचा मृत्यू झालाय। अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। विजय थलापती ऍक्टर आहे आणि ऍक्टर नंतर त्याने राजकारणात प्रवेश केला आणि त्या राजकारणात त्याने प्रवेश केल्यानंतर अर्थातच त्याचे सिने चाहते आणि राजकीय समर्थक अशा सगळ्यांनीच त्याच्या सभेला, त्याच्या रॅलीला गर्दी केल्याचं आपण पाहिलेलं आहे। क्षणोक्षणी सोशल मीडियावर आपण व्हिडिओ पाहत असतो। विजय थलापतीच्या रॅलीमध्ये मात्र तामिळनाडूच्या करूरमध्ये झालेल्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली आहे। ही चेंगराचेंगरी कशी झाली, का झाली आणि कुणामुळे झाली हे अजून समोर आलेलं नाही। मात्र या चेंगराचेंगरीमध्ये 10 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। या आकडा देखील वाढण्याची भीती आहे। मात्र दुर्घटनेची माहिती मिळताच थलापतीनं रॅली थांबवली आहे। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। शिवाजी, हे तमिळनाडूमधील ऍक्टर आहेत आणि त्यांनी तमिळनाडूमध्ये राजकीय पक्ष काढला होता आणि त्या राजकीय पक्षाच्या रॅलीमध्ये अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे। तमिळगा वेत्री कळघम हा पक्ष त्यांनी काढला, त्याला टीव्हीके म्हणून सांगितलं जातं। साधारण फेब्रुवारीमध्ये त्यांनी या पक्षाची घोषणा केली होती आणि 8 सप्टेंबरला त्यांना राजकीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता देखील दिली होती। आता या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी या पक्षाची रॅली काढली होती आणि त्या रॅलीला मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते। मात्र त्या ठिकाणी अनेक लोक गुदमरले गेले। साधारण 10 लोकांचा प्राथमिक स्थळी मृत्यू झाल्याचं समजतंय। विशेष म्हणजे याची संख्या वाढण्याची शक्यता आहे। 30 ते 40 लोक याच्यामध्ये जखमी झाल्याचं समजतंय। तात्काळ स्टॅलिन हे जे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहे यांनी या सगळ्या प्रकरणावरती दखल घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी आरोग्य मंत्री जे आहेत त्यांना घटनास्थळी जाण्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि जे जखमी आहेत त्यांना ताबडतोब व्यवस्था देण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत। मंत्री अंबिल महेश हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि पोलीस प्रशासन या सगळ्या संदर्भामध्ये तात्काळ जे आहे सामान्य परिस्थिती होण्यासाठी मदत करत आहे। जे लोक अडकलेले आहेत, जे जखमी आहेत त्यांना मदत केली जात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
जी गर्दी होती, एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असताना अशा पद्धतीने परवानगी कशी देण्यात आली आणि या सगळ्यामध्ये नियंत्रण कसं ठेवण्यात आलं नाहीये असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि विजय यांच्या रॅलीला परवानगी देताना नियम पाळले गेले नाहीत का, किंवा ज्या पद्धतीने ही घटना घडलेली त्यावेळेस विजयन यांना त्यांचं भाषण सुरू असताना थांबावं लागलं. त्यांच्यानंतर लक्षात आलं की लोक बेशुद्ध पडतायत, लोकांना त्रास होतोय आणि ही सगळी गर्दी पाहिल्यानंतर एक प्रकारे नेत्याला उत्साह येणं अपेक्षित होतं. कारण तामिळनाडूमध्ये आपण पाहिलं असेल की आतापर्यंत अनेक राजकीय नेते हे राजकारणात येताना पाहायला मिळाले. कमल हसमन पासून तर पवन कल्याण पर्यंत, जयललिता असो, MG रामचंद्रन असो, विजयकांत असो, NT रामाराव असो, हे सगळे नेते राजकीय पार्श्वभूमीमध्ये येण्यापूर्वी हे जर आपण पाहिलं तर कलाकार म्हणून, ऍक्टर म्हणून या ठिकाणी काम यांनी केलेलं होतं. आणि आता जर पाहिलं तर अशाच पद्धतीच्या एका रॅलीमध्ये एक मोठी घटना जी आहे ती या ठिकाणी घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि यामध्ये साधारणपणे आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिकपणे पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्या याच्यामध्ये अधिक संख्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री तामिळनाडूचे MK स्टॅलिन यांनी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहे. एक लहान मुलगी 9 वर्षाची ही देखील या सगळ्या याच्यामध्ये ती गायब झालेली आहे, ती मिळत नाही. त्यामुळे तिचे आई वडील जे आहेत, पालक जे आहेत, तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे या सगळ्या प्रकरणानंतर ऍक्टर विजयन यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना लोकांच्या मदत करण्याचं आवाहन केलेलं आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बहुतांश कार्यकर्ते या रॅलीमध्ये साधारणपणे सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळालं. ते मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते याच रॅलीमध्ये होते, तेच जखमी असल्याचं पाहायला मिळते. जखमीची संख्या आणि मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रयत्न या दरम्यान हे आहेत की लोकांना जास्तीत जास्त मदत कशी केली जाईल, लोकांना आरोग्य यंत्रणापर्यंत कशा पद्धतीने शिवाजी, तुम्हाला थोडंसं थांबवते. काशीनाथ म्हणून आपले एक प्रतिनिधी आहेत कर्नाटकचे, ते देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ते आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील. कारण आता ताजी अपडेट समोर आली आहे की 30हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. काशीनाथ, काय सध्याची अपडेट आहेत? किती परमिशन होती, किती गर्दी करण्याची परमिशन होती आणि किती संख्येनं मोठी गर्दी झाली आणि चेंगराचेंगरीचं नेमकं कारण तरी काय आहे? तमिळनाडू येथील करूर या ठिकाणी सिने अभिनेते विजय यांनी स्थापन केलेल्या वेटरी गळम या नव्या पक्षाच्या वतीने रॅली करण्यात आली होती आज सायंकाळी 8च्या दरम्यान. यावेळी विजय यांना पाहण्यास लाखो चाहते त्यांचे या ठिकाणी दाखल झाले होते. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे 12 जणांचा मृत्यू व 30हून अधिक जण जखमी झाले आहेत. पण या ठिकाणी इतकी भीषण घटना आहे की या ठिकाणी जिथे बघेल तिथे मृतदेह पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ठार झाल्याची संख्या ही सुमारे 30हून अधिक होण्याची शक्यता आहे. सर्व जखमींना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नक्कीच, धन्यवाद. या अपडेटसाठी आपण पाहतोय की तामिळनाडूमधली दृश्य आहे. आपण या दृश्यातून स्पष्टपणे पाहू शकतो की विजय थलापतीला पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येनं लोक येतात. एक कलाकार म्हणून त्याच्यावर प्रचंड प्रेम करतात. मात्र आता राजकीय पक्ष स्थापन केल्यापासून लोक त्याच्यामागे वेडी आहेत. साऊथमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, प्रत्येक गोष्टीचं एक्झॅजरेशन केलं जातं. पण ही राजकीय रॅली काढण्यात आली होती आणि त्या राजकीय रॅलीमध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं गर्दी करण्यात आली, ज्यात एक 9 वर्षाची मुलगी बेपत्ताही झाली आहे. तिचा शोध घेतला जातोय आणि या चेंगराचेंगरीमध्ये 10 ते 12 जणांचा मृत्यू झालाय. अधिकृत माहिती आल्यानंतर आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवूच. मात्र जखमींची संख्या 30 पर्यंत पोहोचल्याचं देखील कळतंय.